लवकरात लवकर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा। शिवा पार्वती हर हर महादेव। पाणी घ्या बाकी पुढे पाणी घ्या पाणी घ्या सोबत पाणी घ्या। नमो पार्वती पदे हर हर धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। येळकोट येळकोट जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा 75वा वाढदिवस आहे। प्रथमतः त्यांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये भारत देशामध्ये अतिशय चांगली कामे केलेली आहेत। त्याचबरोबर ज्यावेळेस ते पाठीमागच्या इलेक्शनमध्ये सोलापूर भागामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी धनगर समाजाच्या एसटीचा प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन दिलं होतं। आज गेली एक 1.5 वर्ष झालं त्यांनी आश्वासन दिलेलं, परंतु कदाचित त्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होते असं दिसतंय। त्यांनी देशामध्ये अनेक चांगली कामे केली आहे, त्याच्यासोबत धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावावा म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज बारामती येथील जळोची गावातील महाकाळेश्वर चरणी दुधाचा अभिषेक केलेला आहे की त्यांना सुदबुद्धी महाकाळेश्वर देवो व त्यांनी धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा। आता मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमची धनगर एसटी आरक्षणाची जी मागणी आहे ती पाठीमागे 10 वर्षापासून आम्ही या सरकारला विनवणी करत आहोत की बाबा आम्हाला ती अंमलबजावणी करावी। तरी मध्यंतरीच्या काळात फडणवीस साहेबांनी देखील 14 मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं आश्वासन आम्हाला दिलं होतं आणि त्याच्यानंतर आता मोदी साहेबांनी सोलापूरमध्ये की एसटी आरक्षणाचा तुमचा प्रश्न मार्गी लावू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। तरी ते आश्वासन अजून त्यांनी पूर्तता केली नाही। तरी माझी त्यांना विनंती आहे सर्व समाज बांधवाच्या वतीने त्यांनी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करावी।